जय हिंद मित्रांनो, वंदे मातरम, भारत माता की जय. नाथ ब्रह्म नॅचरोपॅथीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक ताई आलेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचे श्री आलेले आहेत. दोघांना काही ना काही त्रास होता. जाणून घेऊया काय त्रास होता आणि किती वेळा आले आणि आता किती फरक आहे जाणून घेऊया. ताई नमस्कार. आपलं नाव? सोनाली सुनील साळवी. हां ताई, तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिवसापासून किंवा महिन्यांपासून किंवा वर्षांपासून होता आणि आज कितवी ट्रीटमेंट आहे आणि काय फरक पडला त्याबद्दल माहिती द्या. 2-3 वर्ष झाले. हां, हाताला मुंगे येणं, पायाला मुंगे येणं, परत कंबर दुखायची, मानेचं पॉडिंग सांगितलं होतं, परत मागे इकडे भरलं होतं, सर्व म्हणजे काय नाही सर्व शरीरात दुखत होतं. पण आता एक औषध केल्यापासून होतं बरं आहे. मी काय औषध दिलं? नाही. काय रिपोर्ट वगैरे काय नाही. ओके. ओव्हरऑल आज किती वेळ आले तुम्ही? आज पहिल्यांदा आले. तर समजा पहिलं तुम्हाला 100% त्रास होता, तर आता तुम्हाला त्यामध्ये किती टक्के आराम वाटतंय? माझ्यामध्ये 50% तरी जास्तच. 50% पेक्षा असेल. मला वागता येत नव्हतं, म्हणजे बिंदासी वाकायची ते वागता येत. आता मांडी घालून बसले आहेत. मांडी घालून किती जण बसले की घरी बसायचे तुम्ही मांडी घालून? मांडी घालून एवढी बसत नव्हती. हां, त्याचे पाय वगैरे सोडून मांडी घालून बसायला नाही व्हायचं. ओके. आता तुम्हाला फरक वाटतंय? बसते, सहज बसते. आणि हात पण दुखत तुमचा? हात दुखत, तो पण बरा. मागे जात नव्हता. हां, पूर्ण असं फिरतो. तो ओव्हरऑल तुम्ही उपचाराने संतुष्ट आहात? हो. लोकांसाठी तुमचं काय सजेशन आहे? लोकांना तुम्ही काय सांगाल की नाथ ब्रह्म नॅचरोपॅथी मध्ये यावं की नाही यावं? येस, डेफिनेटली. दादा नमस्कार. बोला, तुमचं नाव काय दादा? सुनील काशीराम साळवी. दादा तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिवसापासून होता? मला त्रास जवळजवळ 90 सालापासूनचा कमरेचा त्रास होता. ओके. तो त्रास आपला तात्पुरत्या डॉक्टरच्या उपचाराने तेवढ्या पुरता बरा व्हायचा. हां, आणि मी पट्टा लावायचो कमरेचा. ओके. आज मला डॉक्टरांनी पहिल्यांदाच इथे ट्रीटमेंट त्यांच्या केल्यानंतर ताबडतोब तो एवढा त्रास माझा पूर्ण झाला की मला असं वाटतं की मी 100% बरा झालो. क्या बात, एवढा फरक वाटतो तुम्हाला? मला पूर्ण मोकळं वाटायला लागलं. ओके. त्यांनी चालायला सांगितलं, खाली वाकायला सांगितलं, मांडी घालायला सांगितलं. हां, पाय माझा तसं 5-6 महिन्यापासून दुखायला लागला. हां, तो देखील त्यांनी काय त्यांच्या पद्धतीने जे काय त्यांनी हे केलं आणि त्या ह्याच्यात ताबडतोब जो काय मला एकदम आराम पडला, एवढा आराम पडला की मी मांडी घालून चांगला बसलो. क्या बात. म्हणजे पहिलं मांडी घालायला तुम्हाला त्रास व्हायचा, तो उपचाराने तुम्ही संतुष्ट आहात? अगदी खुर्चीतच बसून जेवायची. ओके. आता मी त्यांच्या समोर मांडी घातल्यानं मला काहीच जाणवलं नाही. क्या बात आहे, क्या बात. मग लोकांसाठी तुमचा काय संदेश आहे? लोकांना मी नक्कीच सांगेन, तुम्ही आवर्जून डॉक्टरांकडे या. ते डॉक्टर नाहीत, देवासारखे देव आहेत असं तरी मी माझ्या मनात आज वाटलंय. मला बसलं नाही. मी आतापर्यंत इथे काय येऊ शकलो नाही. एक वेळ होती डॉक्टरांची गाठभेट होण्याची, ती योगायोगाने झाली आणि मला बरं वाटलं. ओके. ओव्हरऑल तुम्ही संतुष्ट आहात. आणि ह्या दोघांना तुम्ही कुठून आणलात? हे दोघेही प्रभादेवी आणले आणि प्रभादेवी आणणारे हे साहेब इकडे आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्हाला नाथ ब्रह्म बद्दल कसं माहिती पडलं? नाथ ब्रह्म म्हणजे मला अगोदर एक नारकर म्हणून पेशंट होते. हां, ते एकदम म्हणजे गोळा झालेला पॅरालिस, म्हणजे त्यांना उठून बाथरूमला जाण्याची पण चालता फिरता येत नव्हतं. काय देत नव्हतं. त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली आमच्या आत्याकडून की ते आता कामाला जातात, कामधंद्याला नव्हते, कामाला जातात, उठत नव्हते ते. त्याच्यानंतर मी जवळजवळ 5-6 पेशंट आणले, त्यांना प्रत्येकाला चांगला रिझल्ट मिळाला. तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईंना? आणि आम्ही स्वतःच्या आईला घेऊन आलो. जवळजवळ म्हणजे आम्ही छोटे असलो, माझं वय आता 38 वर्ष आहे. मला जवळजवळ मी 14-15 वर्षापासून बघतो की आई आमची हैराण आहे मणक्याच्या आजाराने. पण त्या दिवशी मी घेऊन आलो बरेच दिवसांनी. आता मी इतर लोकांना आता ना आईला पण घेऊन आलो. आईला पण आई बोलते आता गावाला गेली, इथे तिची उठायची ही नव्हती, पण आता ती चलत गावाला. आता जेवण वगैरे म्हणजे स्वतःचे जे कपडे वगैरे त्यांना पण म्हणजे बऱ्यापैकी फरक पडला. क्या बात आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही संतुष्ट आहात? हो. आणि इतर लोकांना माझं असं सजेशन असेल की इतर म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आणि इतर जे आपल्याने इतर जे प्रयत्न करून नाही झालं नाही, ते एकदा या डॉक्टरांचा ट्राय करा, अनुभव घेऊन बघा की 100% नाही 90%, माझ्या मते 90% तरी फरक इथे पडलाच पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या या सगळ्या विश्वासाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही स्वतः आजपर्यंत बऱ्याच लोकांना घरच्यांना पण आलेले आणि आज ह्यांना पण आज तुम्ही तुमच्यामुळे झालेले आहेत. धन्यवाद. असाच विश्वास कायम ठेवा. आणि ताई तुम्ही बोलतात 50%, 60% जे काही फरक आहे थोडंफार बाकी आहे, येणाऱ्या 1-2 सिटिंगमध्ये ते पण पूर्णतः क्लिअर होऊन जाईल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.